मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जीबीएसचे रुग्ण आढळले होते। दूषित पाण्यामुळे जीबीएस होत असल्याची चर्चा होती। मात्र जीबीएस आजार हा दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांचं कच्चं मांस खाल्ल्यामुळे होत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली। कोंबड्या नष्ट करण्याची गरज नाही असं सांगतानाच कच्चं मांस खाऊ नका, अन्न चांगलं शिजवून खाण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं। तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं। त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा। त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही। फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये। कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। मी अतिशय जबाबदारीने सांगतो, मी विभागीय आयुक्तांना विचारलं, तुम्ही हे बारकाईने सगळी माहिती घेतली का? ते म्हणले हो घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कधीतरी कुणीतरी सांगतील आता कोंबड्या खाऊच नका, आता कोंबड्या कापून काढा आणि त्या जाळून टाका, असं काही नाहीये। आता त्याच्याबद्दल राजेंद्रजींना पण माहिती असेल, बाकीच्याही अधिकाऱ्यांना माहिती असेल, तर त्याची विस्तृतपणे माहिती ही तुमच्या मार्फत आम्ही पुणेकरांना देतो। मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं मुंबईत आकर्षक झाडं, फुलं, फळं आणि भाज्यांचं प्रदर्शन डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख उद्यानात भरवण्यात आलंय। यंदाच्या वर्षी जलचर प्राणी ही थीम ठेवण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्तानं जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात भव्य पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। देशविदेशातील विविध प्रकारच्या फुलांच्या प्रजाती इथे बघायला मिळणार आहेत। कल्याण डोंबिवलीत एका हळदी समारंभात एका इसमानं चक्क हातात रिव्हॉल्वर नाचवली। चिंतामण लोखंडे या तरुणानं मेहू डॉन या गाण्यावरती बंदूक नाचवली। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हत्यार काढून मिरवणूक कितपत योग्य असा सवाल निर्माण झालाय। नागपुरात दुकानाचं शटर फोडून बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांनी अटक केली। आरोपीकडनं दुचाकीसह 16 बॅटरीज जप्त करण्यात आल्या। संगणकात बिघाड झाल्याचं सांगून 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली। संगणकावरती नोटिफिकेशन पाठवून व्हायरस असल्याचं सांगण्यात आलं आणि दुरुस्तीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली। नाशिकच्या अश्विन नगर परिसरात हे कॉल सेंटर सुरू होतं। या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्राला प्रस्ताव पाठवला, अशी माहिती मंत्री गणेश नाईकांनी दिली। दरम्यान व्यापारी विमानाचं लँडिंग झाल्यावर हाऊसकीपिंग, लोडिंगची कामं स्थानिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नाईक म्हणाले। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लागलंच पाहिजे, अजून निर्णय का झाला नाही असं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रेंनी दिली। नाशिकच्या मिस्टिक व्हॅली परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला। जुगार खेळणाऱ्या 17 रहिवाशांना पोलिसांनी अटक केली। या कारवाईत लाखोंची कॅश, BMW सारख्या गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तिसऱ्यांदा दहिसर टोलनाक्याचा दौरा केला। टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला। एक मोठी बातमी बघूयात। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे। 8 दिवसात लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात तशी माहिती दिली। लाडक्या बहिणींवरनं अनेक जण टीका करतात आणि ही योजना बंद होणार असं सांगितलं जाते, पण ही योजना बंद ठेवायची की सुरू ठेवायची हे सरकार ठरवेल, बाकी कुणीही नाही असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं। तसंच येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील असंही ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळालाय। तर महिलांसोबत वेडवाकडं वागाल तर मकोका लावेल असा इशारा त्यांनी दिला। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात। मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये। महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे। कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे, त्याला मोकोकाच लावी, सोडायचं नाही।
आणि सांगायला आलं ना दादा वाचवा, एसपीला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन 6 दिवस सोडू नका तिच्या मायला यायच्या. आता पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे याचा परिणाम कोकणात येणाऱ्या 3 गाड्यांवरती होतोय. कोकणातून सीएसएमटी पर्यंत धावणाऱ्या या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरता अन्य रेल्वे किंवा इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक, टंकलेखक, कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या बदल्यांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतोय. मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कटामारान बोट धावणार आहेत. तर उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मॅरेथॉनचं आज आयोजन केलं. यासाठी रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरची वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल, असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टॉयलेटच्या देखभालीवरती भर दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे. त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकलची बांधणी, डबे वाढवणं, 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं, वाढीव रेल्वे मार्ग टाकणं इत्यादी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातोय. मुंबई शहरातील 8 ते 10 दशकांहून अधिक जुन्या असलेल्या सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावरती आता म्हाडानं भर दिलाय. सेस इमारती अरुंद जागेत असल्यामुळे एकेका इमारतीचा पुनर्विकास करणं, रहिवासी आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं शक्य नसल्यामुळे एकाहून अधिक इमारतींचा समूह पुनर्विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या तो सुलभ ठरणार आहे. आमदार भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा रंगली. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरेंनी सुरू केलेत. ठाकरे यांच्या शिवसेनेची मातोश्रीवरती बैठक झाली आणि त्या बैठकीला भास्कर जाधव ऑनलाईन उपस्थित होते. पक्षानं मला खूप काही दिलंय, 2 मुलं आमदार आहेत, राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवरती जाण्याचा माझा विचार नाही, पण पक्षानं संधी दिली तर 2029ची लोकसभेची निवडणूक लढणार आहे, असं सुतोवाच भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी केलं. पोलीस तपासात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील सर्वात चांगला सायबर प्लॅटफॉर्म राज्य सरकारनं तयार केलाय. तसंच सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना 1945 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलाय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. पुणे पोलिसांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तरंग या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंगोली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवकालीन आणि ऐतिहासिक नाणी, चलनी नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. हे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसमोरून महामार्ग झालाय. मात्र रुग्णालय परिसरात एकही गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. धुळे जिल्ह्यातील जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. 48 वर्षीय रुग्णावर हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. सिल्लोड तालुक्यातील हळदा इथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. वनविभागाच्या पथकानं 15 तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं. सिंधुदुर्गातील वैभववाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी स्पर्धेत एकूण 69 बैलगाड्या सहभागी झाल्या. बंड्या मांजरेकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. ही शर्यत बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील भगवान नगर इथे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाज बांधवांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरची आनंद वाईन शॉपला भीषण आग लागली. या आगीमध्ये विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या आढळून जळून खाक झाल्यात. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
अकोल्याच्या बार्शी टाके तालुक्यातील महागाव इथलं अतिक्रमण निष्कासित करण्यात आलंय. या कारवाईनंतर अनेक गरीब कुटुंबाचे संसार उघड्यावर आलेत. कारवाईच्या वेळी रहिवाशांनी हंबरडा फोडल्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. दरम्यान इतरत्र राहण्याची सोय करून देण्याची मागणी नागरिकांनी केली.